तर मित्रांनो, आपण दररोज अनेक लोकांना भेटतो. काही हसून बोलतात, काही आपुलकी दाखवतात, तर काही खूप गोड बोलूनही मनात काहीतरी वेगळंच ठेवतात. आता सर्वात मोठा प्रश्न असा असतो, समोरच्या व्यक्तीच्या मनात नेमकं चाललं आहे काय? हे कसं ओळखायचं? कारण प्रत्येकजण सत्य बोलतोच असं नाही. काही जण भावना लपवतात, काही जण स्वार्थ लपवतात आणि काही जण खोटा चेहरा घालून जगतात. जर तुम्हाला लोकांच्या वागण्यामागचा खरा अर्थ समजला, तर आयुष्यात फसवणूक कमी होईल. चुकीच्या लोकांपासून तुम्ही दूर राहाल आणि योग्य लोकांची निवड कराल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत समोरच्या व्यक्तीच्या मनातले ओळखण्याचे 7 शक्तिशाली नियम. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 7वा नियम असा आहे जो अनेक लोकांचं खरं रूप काही मिनिटात समोर आणतो. नियम क्रमांक 1. शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवा. लोक काय बोलतात त्यापेक्षा ते काय करतात हे जास्त महत्त्वाचं असतं. कोणी म्हणत असेल, मी तुझ्यासाठी नेहमी आहे, पण गरजेच्या वेळी तोच माणूस गायब होत असेल, तर लक्षात ठेवा, त्यांच्या शब्दांना काहीच किंमत नाही. शब्द प्रभाव टाकतात, पण कृती सत्य सांगते. जो व्यक्ती मनापासून तुमचा असतो त्याला वारंवार सिद्ध करण्याची गरज पडत नाही. नियम क्रमांक 2. डोळे आणि चेहरा खूप काही सांगतात. माणूस खोटं बोलू शकतो, पण त्याच्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म भाव अनेकदा उघड सत्य करतात. कधी एखादा माणूस हसत असतो, पण त्याच्या डोळ्यामध्ये आनंद नसतो. कधी एखादा शांत दिसतो, पण चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसतो. म्हणून फक्त शब्द ऐकू नका, त्यांचा चेहरा, डोळे आणि एकूण वागणूकही पहा. अनेक वेळा उत्तर तिथेच मिळतं. नियम क्रमांक 3. रागात आणि स्वार्थात माणूस खरा दिसतो. जोपर्यंत परिस्थिती चांगली असते तोपर्यंत जवळपास प्रत्येकजण चांगला असतो, पण जेव्हा त्याचा स्वार्थ धोक्यात येतो किंवा त्याला राग येतो, तेव्हा त्याचा खरा स्वभाव बाहेर येतो. म्हणून एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन फक्त आनंदाच्या क्षणी करू नका. त्याने कठीण परिस्थितीत कसं वागलं हेच त्याच्या मनाचं खरं प्रतिबिंब असतं. नियम क्रमांक 4. एखादी व्यक्ती इतरांबद्दल कसं बोलते ते तिच्या मनाचं प्रतिबिंब असतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जो माणूस तुमच्यासमोर दुसऱ्यांची सतत निंदा करतो, तो दुसऱ्यांसमोर तुमचीही निंदा करत असेलच. कारण सवय ही व्यक्तीची ओळख नसते. त्याच्या मनात मत्सर, द्वेष आणि नकारात्मकता भरलेली असते. त्याच्या बोलण्यातही तीच दिसते. पण ज्याच्या मनात आदर असतो, तो लोकांच्या चुका, कमी आणि गुण जास्त पाहतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल, तर तो इतरांविषयी काय बोलतो हे शांतपणे ऐका. नियम क्रमांक 5. लहान लहान गोष्टीमध्ये माणसाचा खरा स्वभाव दिसतो. मोठ्या प्रसंगी प्रत्येकजण चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो, पण खरी परीक्षा असते वेटरशी तो कसा बोलतो, घरातील लहान व्यक्तीशी कसा वागतो, चूक झाल्यावर माफी मागतो का आणि दुसऱ्याच्या यशावर मनापासून आनंद व्यक्त करतो का. ही छोटी वाटणारी वागणूक मोठं व्यक्तिमत्व दाखवते. स्वभाव लपवता येतो, पण सवयी लपवता येत नाही. नियम क्रमांक 6. तुमच्या यशावर त्यांची प्रतिक्रिया पहा. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा 2 प्रकारचे लोक भेटतात. पहिले, जे मनापासून आनंदी होतात आणि दुसरे, जे हसतात पण मनातून अस्वस्थ असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू असतं, पण शब्दांमध्ये टोमणे असतात. ते म्हणतील, अरे नशीब चांगलं होतं, यात एवढं काय मोठं, हे तर कोणालाही जमलं असतं. लक्षात ठेवा, तुमच्या अपयशात साथ देणारे खूप मिळतील, पण तुमच्या यशात मनापासून आनंद मानणारे फार कमी असतात. असे लोकच आयुष्यभर जपायचे असतात. नियम क्रमांक 7. वेळ सर्वात मोठा सत्य सांगणारा असतो. कोणाचंही खरं रूप एका दिवसात समजत नाही. वेळ जसा पुढे जातो तसं मुखवटे घडायला लागतात. सुरुवातीला प्रत्येकजण स्वतःची चांगली बाजू दाखवतो, पण काही महिन्यांनी त्यांची बोलण्याची पद्धत, वागणूक, स्वभाव आणि हेतू हळूहळू स्पष्ट होऊ लागतात. म्हणूनही कोणावरच लगेच अंधविश्वास ठेवू नका. लोकांना वेळ द्या. वेळच सांगते आपलं कोण आहे आणि कोण फक्त गरज संपेपर्यंत सोबत आहे. निष्कर्ष मित्रांनो, समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखण्यासाठी कोणतीही जादू नसते, पण निरीक्षण करण्याची सवय असेल तर अनेक गोष्टी शब्दांशिवाय समजू लागतात. आजचे 7 नियम पुन्हा लक्षात ठेवा. शब्दांपेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवा. चेहरा आणि डोळे बारकाईने पहा. राग आणि स्वार्थात खरा स्वभाव दिसतो. इतरांबद्दल तो कसा बोलतो हे ऐका. छोट्या गोष्टींमधून व्यक्तिमत्व ओळखा. तुमच्या यशावर त्यांची प्रक्रिया पहा. आणि सर्वात महत्त्वाचं, वेळेला त्यांचं काम करू द्या. जे लोक हे नियम समजून घेतात त्या आयुष्यात चुकीच्या लोकांपासून स्वतःचं संरक्षण करू शकतात आणि योग्य लोकांवरच विश्वास ठेवायला शिकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा
आणि अशाच जीवन बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.